नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्रीन गोल्ड हायटेक नर्सरी राजवड मध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, जे शेतकरी नवीन लागवड करतात शेवंतीची, तर त्यांना माहित नाहीये की लागवड कशी करावी, हंगामी करावी, बिगर हंगामी करावी, किंवा लावायचं झालं तर व्हरायटी कोणती लावावी, त्याचं खत व्यवस्थापन कसं राहतं, माती व्यवस्थापन कसं राहतं, सुरुवातीला ट्रॅक्टरने काय प्रोसेस करावी लागते, खत कोणतं घालावं लागतं। तर त्या नवीन शेतकरी बांधवांसाठी आपण एक सिरीजच चालू करणार आहे। मित्रांनो, त्या सिरीज मध्ये तुम्हाला हे सर्व पाहायला मिळणार। तर मित्रांनो, बेड कशा पद्धतीने काढायचे, दोन लॅटरल मधील अंतर किती ठेवायचं, ड्रीप कोणतं वापरायचं, 1 फुटी वापरायचं की 1.25 फुटी वापरायचं, कोणत्या व्हरायट्यांना बेड थोडे जवळ लागतात, कोणत्या व्हरायट्यांना थोडेसे बेड लांब काढायचे, हे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, या शेताची नांगरणी आधीच झालेली होती आणि तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की आता या शेताची काकरणी झालेली आहे। आणि मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता जिथे त्यांना लागवड करायची आहे तिथे त्यांनी रोटावेटर मारून माती एकदम भुसभुशीत केलेली आहे। तर मित्रांनो, माती भुसभुशीत केल्याचा फायदा असा होतो की तुमचे जे बेड आहेत ते एकदम व्यवस्थित सपाटीला आणि एकदम छान निघतात। तर मित्रांनो, भुसभुशीत माती केल्यामुळे बेड पण भुसभुशीत निघतात आणि भुसभुशीत निघल्यामुळे ज्या रोपांची लागवड आपण करतो त्या रोपांना मुळी पांगवण्यासाठी एकदम छान अशी मदत होते, कारण माती थोडीशी पोकळ राहते, पोकळ राहिल्यामुळे मुळीला कोणताही त्रास होत नाही पांगण्यासाठी। तर मित्रांनो, आपण पाहूयात माती किती प्रमाणात भुसभुशीत झालेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एक 6 ते 7 इंचापर्यंत माती भुसभुशीत झालेली आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा जो ट्रॅक्टर त्यांच्याकडे आलेला आहे बेड काढण्यासाठी, तर त्यांनी पाठीमागे बेड यंत्र जोडलेलं आहे। आणि हे जे तुम्ही पाहताय ना, तर मित्रांनो, हे त्यांना बेड मध्ये खत भरायचं आहे, जसे की कोंबड खत, बेसळ डोस, काही बाकी इतर कंपन्यांचे मिक्स डोस असतात, ते भरण्यासाठी त्यांना बेड मध्ये थोडीशी खाच पाडायची आहे, त्यासाठी हे त्यांनी जोडलेलं आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेल की ती खाच कशी पडली जाते। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे 4 असा आकडा लिहिलेला आहे, इकडे 5 असा आकडा लिहिलेला आहे, इथे 3 असा आकडा लिहिलेला आहे, आणि सेम त्याच पद्धतीने तुम्ही या बाजूलाही पाहू शकता 3, 4, 5 असे आकडे लिहिलेले आहेत। तर मित्रांनो, हे आकडे आपल्याला कोणत्या पद्धतीचे किती फुटाचे बेड काढायचे आहेत त्यासाठी आहेत। तर मित्रांनो, आता आपण 4 आणि तिकडे 4 फुटाचा असा बेड काढणार आहे। याचा अर्थ काय होतो की जी आपली लॅटरल आहे या बेडवरून त्या बेडवरची लॅटरल, तर या दोन्ही मधील अंतर हे 4 फूट असणार आहे आपलं। तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता त्या यंत्राच्या साहाय्याने बेडमध्ये खत भरण्यासाठी कशा प्रकारे खाच पाडली जाते। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता खत भरण्यासाठी जी खाच पाडलेली होती त्यामध्ये अशा प्रकारे खत भरले जाते। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता या खाच पाडलेल्या बेडमध्ये त्यांनी कोंबड खत आणि बेसळ डोस भरलेला आहे। तर मित्रांनो, आत्ताच आपण पाहिलं या शेतकरी बांधवाने त्या खाच पाडलेल्या बेडमध्ये कोंबड खत भरलेलं आहे। तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही विविध प्रकारची खते सुद्धा भरू शकता, उदाहरणार्थ कोंबड खत भरू शकता, शेणखत भरू शकता, काही प्रकारचे बेसळ डोस पण येतात, युरिया भरू शकता, सुपला भरू शकता, परत काही अजून कंपन्यांचे कॉम्बी किट म्हणून सुद्धा काही किट उपलब्ध आहेत मित्रांनो, जे तुम्ही या खाच पाडलेल्या बेडमध्ये भरू शकता आणि त्यानंतर लागण केल्यानंतर तुम्हाला याचा खूप चांगल्या प्रकारे असा फायदा होतो। तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत या खाचेमध्ये जे खत भरलेलं आहे ते ट्रॅक्टरच्या सहाय्याने कसं बुजवलं जातं। मित्रांनो, इथे आपण फाळ लावलेला होता बेडला खाच पाडण्यासाठी, तर तो आता आपण काढून टाकलेला आहे आणि ते खत बुजवण्यासाठी ही खाली पट्टी लावलेली आहे, याच्या मदतीने बेड बुजवले पण जातात आणि सपाटही होतात। तर मित्रांनो, पाहू शकता त्या पट्टीच्या सहाय्याने कशा प्रकारे बेड बुजले जातात। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता कशा पद्धतीने खत बुजवले गेलेले आहे आणि बेडही सपाट आलेले आहेत। मित्रांनो, आपण आत्ताच्या पार्ट मध्ये बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहे आणि आपण पुढच्या पार्ट मध्ये ड्रीप कोणते वापरायचे, किती फुटी वापरायचे, किती एमएम चे ड्रीप यूज करायचे, मल्चिंग पेपर कोणता टाकायचा, किती एमएम चा वापरायचा, त्यानंतर होल किती फुटावरती घ्यायची, हे सगळं आपण पुढच्या पार्ट मध्ये पाहणार आहोत।